सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एका महत्त्वाच्या हार्मोन बद्दल. ज्या हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन हार्मोन. हे हार्मोन पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोन्हींमध्ये असतं, परंतु स्त्रियांमध्ये नॅचरलीच टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण हे कमी असतं आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण अधिक असतं. टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे आपल्या पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थशी संबंधित असणारं एक हार्मोन आहे. मग या हार्मोनचा रोल फक्त सेक्शुअल हेल्थ मध्येच आहे का? तर असं नाहीये. या हार्मोनचा रोल तुमच्या पूर्ण बॉडी फंक्शनिंग मध्ये महत्वाचा आहे. स्त्रियांमध्ये देखील या हार्मोनचा रोल अतिशय महत्वाचा आहे. आपल्या प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोनचा बॅलन्स साधला जावा यासाठी टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण देखील स्त्रियांच्या शरीरामध्ये योग्य असणं महत्वाचं असतं. त्यामुळे महिलांमध्ये देखील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण योग्य असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि पुरुषांमध्ये तर हे सगळ्यात महत्वाचं हार्मोन आहे. हे हार्मोन सेक्शुअल हेल्थशी जसं संबंधित आहे तसंच तुमच्या शरीराची ताकद, तुमचं मसल बिल्डिंग, तुमची स्ट्रेंथ, तुमची दिवसभराची एनर्जी तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर तुमच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण योग्य असणं हे अतिशय महत्वाचं आहे. स्पर्म काउंट चांगला असणं हे देखील टेस्टोस्टेरॉनशी संबंधितच आहे. त्यामुळे तुम्हाला टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य आहे किंवा नाही हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण शरीरात योग्य नसल्याची लक्षणं काय आहेत किंवा टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जर शरीरात कमी असेल तर काय काय लक्षणं जाणवतात हे आपण प्रथम पाहूयात. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण शरीरात कमी असेल तर थकवा, चिडचिडपणा, अँक्झायटी, तसेच पोटाजवळ जे फॅट साठतं, स्पेशली पुरुषांच्या पोटाजवळ जर चरबी वाढलेली असेल तर ते टेस्टोस्टेरॉन हार्मोन शरीरामध्ये कमी असल्याचं लक्षण असतं. तसंच सेक्शुअल डिझायर कमी असणं हे देखील टेस्टोस्टेरॉन हार्मोन शरीरात कमी आहे याचं एक लक्षण आहे. आता टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होण्याची कारणं काय आहेत ते आपण पाहूयात. तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे डायबेटीस हे असू शकतं. डायबेटीस, बीपी यासारखे काही आजार असतील, यावरची काही औषधं तुम्ही नियमित घेत असाल तर त्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून देखील टेस्टोस्टेरॉनचं शरीरातील प्रमाण कमी होऊ शकतं. तुमच्या शरीरातील फॅट्सचं प्रमाण अधिक असेल, तुमचं वजन अधिक असेल, तुमचा BMI अधिक असेल तरी त्यामुळे देखील तुमचं टेस्टोस्टेरॉनचं शरीरातील प्रमाण कमी होऊ शकतं. वयोमानानुसार देखील शरीरातील टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचं प्रमाण कमी होत जातं आणि त्यामुळेच टेस्टोस्टेरॉनचा आपल्या शरीरामध्ये योग्य बॅलन्स असणं हे अतिशय महत्वाचं आहे. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जर कमी असेल तर तुम्हाला हेअर लॉस हे एक सिम्पटम देखील दिसू शकतं. पोटाभोवती फॅट साठलेलं दिसून येतं आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या बोन हेल्थवर देखील होतो. आपल्या लिव्हर, किडनी या सगळ्या महत्वाच्या अवयवांवर या टेस्टोस्टेरॉनचा परिणाम होत असतो. टेस्टोस्टेरॉनचा इम्बॅलन्स असेल तर आपली बोन हेल्थ देखील बिघडते आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. हाडं लवकर फ्रॅक्चर होणं हे टेस्टोस्टेरॉन कमी असल्याचं एक लक्षण आहे. तर टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा टेस्टोस्टेरॉनचा शरीरामध्ये बॅलन्स योग्य राहावा यासाठी काय करायचं? सकाळी उठल्या उठल्या टेस्टोस्टेरॉनचं शरीरातील प्रमाण हे अधिक असतं, म्हणजे पीकला असतं. आणि त्याच वेळी जर आपण पहिल्या 2 तासाचं आपलं रुटीन, सकाळी उठल्यानंतरचं पहिल्या 2 तासाचं रुटीन जर व्यवस्थित ठेवलं तर आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा बॅलन्स हा योग्य राहील. उठल्या उठल्या जर तुम्ही एक्सरसाइज केला, स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा योग्य बॅलन्स राखण्यास मदत होत असते. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढण्यास खूप प्रमाणात मदत होते. एका रिसर्च मध्ये असं दिसून आलंय की जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग रेग्युलरली करत असाल किंवा हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग HIIT
जर रेग्युलरली करत असाल तर तुमचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण इतरांपेक्षा 30% अधिक झालेलं असतं. त्यामुळे एक्सरसाइज, स्ट्रेंथ ट्रेनिंग, हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग हे तुमच्या टेस्टोस्टेरॉनच्या लेवलमध्ये बॅलन्स राखण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतात. यानंतरचं दुसरं म्हणजे जर तुम्ही तुमच्या शरीरातील फॅट पर्सेंटेज कमी केलं तर तुमचं टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढण्यास, टेस्टोस्टेरॉनचा बॅलन्स होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शरीरातील फॅटचं प्रमाण जितकं कमी असेल तितकं ते तुमच्या शरीरासाठी, तुमच्या हार्मोनी लेवलसाठी चांगलं आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचा वेट बॅलन्स, मेटाबॉलिझम चांगला ठेवणं हे देखील टेस्टोस्टेरॉनच्या बॅलन्स राखण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतं. यानंतर तुम्ही रेग्युलरली झिंक इनटेक शरीरात ठेवला पाहिजे. झिंक हे मायक्रोन्यूट्रिएंट असं आहे जे टेस्टोस्टेरॉन बॅलन्स करण्यासाठी मदत करत असतं. त्यामुळे झिंक या मायक्रोन्यूट्रिएंटचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात रेग्युलरली ठेवणं हे देखील महत्वाचं आहे. यानंतर तुम्ही जे जेवण जेवता किंवा जे खाता ते देखील हेल्दी पदार्थ असणं, फायबरयुक्त अन्न असणं हे देखील महत्वाचं आहे. कारण डायजेशन व्यवस्थित असेल तर तुमच्या शरीरातील सगळ्या हार्मोनचा बॅलन्स व्यवस्थित राखला जातो. त्यामुळे डाएट तुमचं हेल्दी असणं हे देखील महत्वाचं आहे. स्क्रीन टाइम तुम्हाला जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा. स्क्रीन टाइममुळे या ब्लू लाईटमुळे, स्क्रीनची जी ब्लू लाईट आहे त्यामुळे देखील आपल्या हार्मोनच्या सिक्रेशनवर परिणाम होत असतो. त्यामुळे स्क्रीन टाइम कमी करणं हा देखील टेस्टोस्टेरॉन हार्मोन बॅलन्स करण्यासाठीचा उत्तम उपाय आहे. 8 ते 10 तासाची हेल्दी अशी शांत झोप घेणं, जी झोपेमध्ये व्यत्यय येत नसेल अशी अनडिस्टर्ब्ड झोप घेणं हे देखील तुमच्या टेस्टोस्टेरॉन बॅलन्ससाठी अतिशय महत्वाचं आहे. 7 ते 8 तास तुम्ही कंपल्सरी दररोज शांत झोप घेतली पाहिजे. हे देखील तुमचा टेस्टोस्टेरॉनचं शरीरातील प्रमाण व्यवस्थित राहावं यासाठी अतिशय आवश्यक आहे. हे सगळे उपाय करून तुम्ही तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण बॅलन्स करू शकता. आणि टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण बॅलन्स असेल तर तुमची सेक्शुअल लाईफ, तुमचं सेक्शुअल हेल्थ हे चांगलं राहील आणि त्यासोबतच तुमचं मसल बिल्डिंग, स्ट्रेंथ, एनर्जी आणि तुमचा नवीन काम करण्यासाठीचा जो उत्साह आहे तो देखील वाढणार आहे. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन बॅलन्स करण्यासाठी तुमची लाईफस्टाईल सुधारण्याकडे तुम्ही नक्की लक्ष दिलं पाहिजे. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.